हिंगोली बिऱ्हाड आंदोलन आणि लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस। नमस्कार, प्रजाशाहीचा आवाज न्यूज वरती आपले स्वागत। बेरुळा गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील बौद्ध धर्मीयांची अस्मिता असलेला निळा ध्वज अवमान प्रकरणी प्रशासनाच्या अन्यायाविरोधात निघालेल्या बेरुळा या गावातून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती या लॉंग मार्च आणि बिऱ्हाड आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। या आंदोलनाचा आजचा मुक्काम हा बोरजा पाटी येथे आहे। आज दिवसभर हा मार्च माथा येथून सुरू होऊन गोळेगाव, जिंतूर, चौफुली, औंढा शहर, सुरेगाव, येळेगाव, हिवरा मार्गे बोरजा पाटी येथे मुक्कामासाठी पोहोचणार आहे। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरवादी महिला, बालक, वृद्ध आणि बौद्ध जनतेने सहभाग नोंदवला। आंदोलनाच्या एक महिला कार्यकर्त्या सुद्धा आपल्या सोबत आहेत। तुमचं काय नाव आहे आणि तुम्ही कधीपासून निघाला आहात? हे पायानं सगळं एवढं बिऱ्हाड घेऊन तुम्ही गावाच्या बाहेर निघालात, काय मागणी आहे, कशासाठी निघाला आहात तुम्ही? माझं नाव अजंताबाई रोहिदास सुर्वे आहे। आम्ही बेरुळ्यात निघालेलो आहोत। आमची मागणी एकच आहे साहेब, आम्ही 4 वर्षापासून आम्ही झेंडा लावला होता। आंबेडकर चौक म्हणून आम्ही त्याच्यावर नाव दिलेलं होतं आणि त्या आंबेडकर चौकाचा झेंडा आम्ही त्याची रखवाली करीत होतो आणि या लोकांना अचानक आमच्यावर जसा आभाळ कोसळत आहे तसा आभाळ कोसळलेला आहे आणि आम्हाला न काही माहिती देता या लोकांना आमच्या झेंड्या काढा, परत झेंडा काढा। तर आम्ही काय म्हणलो होतो त्याला, तुम्ही आम्हाला माहिती का दिली नाही? माहिती दिली नाही, आम्हाला काही पत्र दिलं नाही आणि आम्हाला पत्र दिलं असतं तर आम्ही आमच्या भंतेच्या हातानं आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या हातानं स्वाभिमानानं आम्ही आमचा झेंडा उतरून घेऊ। तुम्हाला जर आमची तकलीफ झाली ते काही त्यानं ऐकलं नाही। आमच्या झेंड्याचा अपमान केला, आमच्या झेंड्याचा अपमान केला, आमच्या झेंड्याची दुर्दशा केली, झेंड्याची दुर्दशा केली, माणसाची केली, महिलाची केली। त्यानं 2 मोठमोठ्या गाड्या आहेत, आमचे माणसं कोंडले, बाया कोंडल्या, बायाला मारलं, समता सैनिक दलाच्या बायाला मारलं। इतकी या प्रशासनानं दुर्दशा केली। तिथं तहसीलदार साहेब होते, पीए साहेब होते आणि सगळं पोलीस फाटा होता, सगळा 50 पोलीस होता, तिथं एक पोलीस नव्हता आणि या पोलिसांनी आमची सगळी दुर्दशा केलेली आहे आमची। आणि आम्हाला या कलेक्टर ऑफिसला आम्ही आता मोर्चा काढा, या कलेक्टर आम्हाला न्याय द्यावा। आम्ही न्याय देईपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, हीच आमची मागणी आहे। जोपर्यंत नाही भेटणार नाही तोपर्यंत उठणार नाही, आम्ही घरला येणार नाही, आम्ही तिथंच राहणार। हे सगळे लेकरं बाळ सगळे आम्ही तिथंच थांबणार। तर आपण बघत आहात या ठिकाणी या सर्व महिलांचे असेल किंवा पुरुषांचा असेल, जोपर्यंत त्यांची मागणी आहे की या मुधोर प्रशासनाने बेरुळा येथील जो निळा ध्वज आहे, बौद्ध धर्माची तो एक अस्मिता आहे, हा ध्वज प्रशासनाने जेसीबीच्या साह्यानं उखडलेला आहे आणि तो उखडणाऱ्या ध्वजवरच्या प्रशासनावर जोपर्यंत कार्यवाही केल्या जाणार नाही तोपर्यंत हे प्रत्येक आंदोलक किंवा यांच्यासोबत असणारे सर्व लहान मुलं हे वापस येणार नाहीत। आपल्यासोबत त्याच्यातले एक आंदोलक आपल्यासोबत आहेत। काय नाव तुमचं आहे आणि काय मागणीसाठी तुम्ही सकाळपासून या ठिकाणी निघालेला आहात? माझं नाव पांडुरंग रामराव साळे, बेरुळा या ठिकाणी माझा जन्म झाला आहे आणि माझा जी अस्मिता आहे झेंड्याची, शिबाजी खरी शहर आहे। मला वाटलं प्रशासनाने माझ्यावर गोळ्या झाडावं, पण झेंड्यावर झाडू नाही। आता माझ्यासोबत सगळे गावातले लहान बच्चे, लहान लेकरं आहेत, माझ्यासोबत आया बहीण आहेत, समजा माझ्या समजा गणगोत आहे। माझी मागणी आहे फक्त प्रशासनानं माझ्यावर गोळ्या चालव, पण झेंडा नसता काढायचा त्यानं। त्यांना मला कोणती नोटीस न देता आम्हाला पहिल्यानं महिलाला आलं कोंडलं होतं, पहिल्यानं आमच्या पुरुषाला आलं कोंडलं। त्या गाडीमध्ये फक्त आम्ही चुलती, आमची भावजाई होती, मी आम्हाला या गाडीत कोंडू नका, मला तहान लागली होती, माझा नळडा कोल्ड पडलं होतं। तर त्या गाडीमध्ये पोलीस होत्या, बाया होत्या, म्हणजे पोलीस स्टेशनच्या मध्ये बाया होत्या, त्या बायामध्ये बसलो, मला पुरुषाच्या गाडीमध्ये कोंडा पोलिसांनी अत्याचार केला आहे? नाही, पुरुषाच्या गाड्यामध्ये कोंडा म्हणलं नाही, म्हणलं तुम्ही इथं थांबा म्हणले। तर मग मला पाणी त्या झाडनं त्याचं पाणी पाडलं मला आणि नंतर मला त्यानं ते झेंडा पाडल्याच्या सोडून गेला। आम्हाला आमची इतकी विनंती आहे की आम्हाला आमचा प्रशासनानं आमचा छळ केला आणि गाड्यामध्ये कोंडलं आणि आमच्या महिलाच्या बांगड्या सुद्धा फुटल्या, अशा दाबता त्या बाहेर असं अत्याचार केला आणि असे लेकरं लढत होते। आणि आता जे आमच्यासोबत हे मोर्चा जर काढला तर लहान बच्चे, लहान लेकरं असून सुद्धा हे जीवाची न पर्वा करता पायानं आम्ही आता पोट्यात जरा पूल आहे मोठा, त्या पुलावर आम्ही थांबलो होता। आता आमची इतकीच मागणी आहे की प्रशासनानं कायदेशीर ज्यांना दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, दुसऱ्यावर कोणावर करू नये, ज्या दोषी आहेत ना त्यांच्या समोर आणावं, हीच माझी विनंती आहे। आपण बघत आहोत या ठिकाणी हे सर्व पुरुष आहेत, त्यांच्यासोबत महिला आहेत, ते छोटे छोटे बालक आहेत। 50 ते 60 किलोमीटर पर्यंतचं हे जे अंतर आहे ते सर्व अंतर या ठिकाणी हे सर्वजण पायी कापत आहेत। प्रशासनाकडे या ठिकाणी या सर्वांची एवढीच मागणी आहे की आपण AC मध्ये बसून आहात आणि हे सर्वजण जे या ठिकाणी पीडित आहेत
हे उन्हातानामध्ये या ठिकाणी हे पावसाळ्याचे दिवस आहे, यांच्या हातामध्ये हे छत्र्या आहेत आणि या सगळ्या पावसाच्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हा सर्व लॉंग मार्च या ठिकाणी हिंगोलीकडे निघालेला आहे। या संदर्भाने प्रशासन काय कारवाई करणार आणि या बेरोळा गावातील पीडितांना न्याय मिळेल की नाही हे बघणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहत आहात प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडिया। धन्यवाद, नमस्कार, जय भीम।